आता आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद पाहणार आहोत. अपवाद म्हणजेच काय? घटत्या सीमांत उपयोगितेचा हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत या खालील गोष्टींना लागू होत नाही. आपला घटता सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय म्हणतो? एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा ही कमी कमी होत जाते. मग हे जे खाली घटक तुम्ही बघताय, छंद, कंजूष व्यक्ती, व्यसन, सत्ता आणि पैसा, या 5 घटकांना हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा लागू होत नाही. ते या सिद्धांतासाठी अपवाद आहेत. ते कसं काय? पहिला अपवाद काय आहे? छंद. पोस्टाची विविध तिकिटे किंवा दुर्मिळ नाणी, तसेच दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यासारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. याचे कारण त्यांच्या साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते, त्यामुळे सीमांत उपयोगिताही वाढत जाते. एखाद्या व्यक्तीला जर विविध तिकिटे, पोस्टाची तिकिटे जमा करण्याची किंवा त्याचा संग्रह करण्याचा छंद आहे, किंवा संगीत ऐकण्याचा छंद आहे, पुस्तक वाचनाचा छंद आहे, दुर्मिळ नाणी आणि चित्रे यासारख्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असेल, तर तो व्यक्ती जसजसा त्या तिकिटांचा, नाण्यांचा, चित्रांचा संग्रह करत जातो, त्या वस्तूमध्ये वाढ करत जातो, तशी त्या वस्तूंच्या वाढीव नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही वाढत जाते. म्हणून छंद हा घटक घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद आहे. आपला सिद्धांत म्हणतो की वस्तूमध्ये वाढ केली, वस्तूच्या नगामध्ये वाढ केली तर त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाते. परंतु छंद ही अशी गोष्ट आहे की संग्रह करण्याचा जर छंद असेल एखाद्या वस्तूचा, तर त्या वस्तूचा संग्रह करणे म्हणजे वस्तूच्या नगांमध्ये जर वाढ केली तर त्यामधून मिळणारी जी सीमांत उपयोगिता असते ती वाढत जाते. म्हणून छंद इथे काय आहे? या सिद्धांताला अपवाद आहे. परंतु यामध्ये एकजिनसीपणा आणि सातत्य या गृहितकांचं उल्लंघन झालं असलेलं आपण पाहतो. आपण हा सिद्धांत अभ्यासताना हा सिद्धांत कोणत्या परिस्थितीमध्ये साध्य होतं किंवा याला गृहितक काय आहेत हे पाहत असताना आपण एकजिनसीपणा आणि सातत्य हा गृहितक अभ्यासलेला आहे. एकजिनसीपणा म्हणजे सर्व वस्तूंचा आकार, रंग, स्वरूप हे जे आहे ते सारखं असायला पाहिजे. परंतु इथं बघा, सगळीच पोस्टाची तिकिटे जर ही सारखी नसतात, दुर्मिळ नाणी आणि दुर्मिळ चित्रांचा संग्रह करण्याचा छंद असेल तर त्यांचा आकार, रंग, रूप हा वेगळा असतो आणि सातत्य नसणार. आज एखादी नाण्याचा संग्रह केला किंवा नाणी जमा केली तर लगेच दुसऱ्या मिनिटात दुसरी नाणी आपल्याला मिळणार असं सांगता येत नाही, ती कधीही मिळू शकते. म्हणून इथे एकजिनसीपणा आणि सातत्य या गृहितकाचं उल्लंघन केलं असलेलं आपल्याला लक्षात येतं. दुसरा अपवाद आहे कंजूष व्यक्ती. जर उपभोक्ता कंजूस असेल आणि कंजूस उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो, बरोबर. जर एखादा व्यक्ती खूप कंजूस आहे किंवा खूप लोभी आहे तर त्या व्यक्तीला काय वाटत असतं? जास्तीत जास्त वस्तूची गरज असते. म्हणजे एखाद्या वस्तूच्या नगांमध्ये वाढ केली सतत तर त्या वस्तूच्या नगापासून मिळणारी ही उपयोगिता असते ती घटत न जाता त्याला अजून जास्त समाधान मिळत असतो, कारण तो तिथे लोभी व्यक्ती आहे आणि तो कसा आहे? अविवेकी आहे. म्हणून लोभी व्यक्तींच्या बाबतीत हा घटता सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत नाही असं आपल्याला लक्षात येईल. परंतु इथे विवेकशीलता या गृहितकाचे उल्लंघन केलेलं आहे. विवेकशील गृहितक काय म्हणते की व्यक्ती हा विवेकशील आणि सर्वसामान्य असायला पाहिजे, परंतु इथे लोभी असल्या कारणाने हा अपवाद हा जो गुण आहे त्या व्यक्तीचा तो या सिद्धांताला अपवाद ठरत असल्याचं आपल्याला लक्षात येतं. पुढचा अपवाद आहे व्यसन. व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत असे आढळून येते की
मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगापासून त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते, कारण खरे तर हा आभास असतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते. व्यसनी व्यक्तींना मद्याचा किंवा मद्याच्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणाऱ्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत गेल्याचं आपण बघतो. म्हणजे जसजसं नग वाढत गेलं तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही वाढत असल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे व्यसन हे या सिद्धांताचं अपवाद आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि इथे देखील विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालं असल्याचं आपल्याला लक्षात येईल. पुढचं अपवाद आहे सत्ता. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते. ते जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु इथे देखील विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन झाल्याचं आपल्या लक्षात येतं. सत्ता ही एक अशी गोष्ट आहे की ती जितकी जास्त मिळेल तितकी व्यक्तीचा हव्यास किंवा त्या बाबतीची लालसा ही वाढत जाते. म्हणजेच काय, सत्ता वाढत गेली तर त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता जी आहे ती वाढतच गेल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणून सत्ता ही या सिद्धांतासाठी अपवाद ठरत आहे. शेवटचं अपवाद आहे पैसा. अत्यंत महत्त्वाचा. पैशाची सीमांत उपयोगिता ही कधीही शून्य होत नाही. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता ही वाढत जाते. कारण विविध गरजा भागवताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मात्र काही अर्थतज्ज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरणार्थ, श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता ही जास्त जाणवते. बरोबर. पैसा ही अशी गोष्ट आहे की पैशाच्या वाढीव नगापासून आपल्याला त्याची सीमांत उपयोगिता ही कमी होत जाताना दिसत नाही, ती वाढतच जाते. जितका पैसा जास्त त्या पैशाच्या प्रत्येक नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही जास्त असल्याचं आपल्याला लक्षात येतं. कारण त्या पैशाच्या माध्यमातून विविध गरजा या भागवत असताना आपल्याला लक्षात येतं आपल्या विविध गरजा या भागवल्या जातात. तर अशा प्रकारे हे जे 5 अपवाद आहेत, छंद, कंजूस व्यक्ती, व्यसन, सत्ता आणि पैसा, हे अपवाद या सिद्धांताला लागू न होणारे गोष्टी आहेत. पण त्यात कोणत्या ना कोणत्या गृहीतकांचे उल्लंघन होत असल्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद हे खरे अपवाद नसून केवळ भासमान आहेत असे आपल्याला लक्षात घेता येईल. कारण इथे प्रत्येक वेळेस आपण बघतो छंद हा अपवाद अभ्यासताना तिथे सातत्य आणि एकजिन्सीपणा या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं आहे. कंजूस व्यक्ती आणि व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत आणि सत्तेच्या बाबतीत विवेकशीलता या गृहीतकाचं उल्लंघन झाल्याचं लक्षात येतं. म्हणून हे जे अपवाद आहेत ते अपवाद कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचे उल्लंघन करत असल्यामुळे हे खरे अपवाद नसून केवळ भासमान असल्याचं आपल्याला लक्षात येतं.